हॅलो एव्हरीवन. सो आज ना मी एका स्पेशल कामासाठी जाणार होते, पण थोडं पोस्टपोन झालेलं आहे. तर पण मी एक्सायटेड आहे. आय एम सो मच एक्सायटेड टुडे. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करते आजपासून आणि तुम्हाला ते कळेलच. तर आता आज थोडा एक छोटासा मिनी ब्लॉग करायचा प्रयत्न करते आणि पहिल्यांदाच बनवते. माझी ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे. माझे कपडे पण तयार आहेत आणि बघू आपण कसं होतो आजचा दिवस सुरू आणि काय आहे आपल्या समोर देवानी ठेवलेलं आणि ते आपण कसं अचीव करू शकू. ॲक्च्युली दॅट इज इम्पॉर्टंट यू नो. तर आय एम सो एक्सायटेड. तर भेटूया पुढे. ओके. सो हिअर आय एम. मी जाते आहे क्लासला आणि बघूया. आय एम सो एक्सायटेड. तयार झालेली आहे. छान टॉप घातला आहे, शर्ट घातला आहे अँड सी. ओके. सो तुम्हाला कल्पना आलीच असेल, मी पूजा त्रिकोणे मॅडमचा मास्टर क्लास अटेंड करायला जाणार आहे. 6 ते 7 दिवसांचा क्लास आहे. कारण एवढंच की मला माझी स्किल अपग्रेड करायची आहे. नवीन टेक्निक्स, ॲप्लिकेशन टेक्निक्स शिकायचे आहे. नवीन प्रोडक्ट. पूजा मॅडमला भेटूया. चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच मेकअप लवर्स, मेकअप इंथुझियास्ट, मेकअप आर्टिस्ट स्टुडंट्स तिथे आलेले होते आणि आम्ही सर्व स्टुडंट्स फार एक्सायटेड होतो. सर्वात पहिले मॅडमनी आमचं सर्वांचं इंट्रोडक्शन घेतलं. सर्व खूप इमोशनल पण होते आणि सोबतच एक्सायटेड पण होते. आणि मग नंतर मॅडमनी आम्हाला सॅटिन फिनिश लुक एक्सप्लेन केला, प्रोडक्टबद्दल माहिती दिली आणि काय चुका आमच्या होतात त्याबद्दल पण सांगितलं. आणि हिअर इज द फायनल लुक, साऊथ इंडियन सॅटिन फिनिश लुक. ओके. आजचा दिवस फार छान गेलेला आहे. खूप नवीन माहिती मिळाली, नवीन प्रोडक्ट्स पाहायला मिळाले. आय एम सो ग्रेटफुल. मला फार छान वाटलं आहे नवीन स्टुडंट्सला, फ्रेंड्सला भेटून, मॅडमला भेटून. ओके. तर आता दुसऱ्या दिवशी भेटूया. चला तर मग. ओके. सेकंड डेची सुरुवात झालेली आहे. गेल्या मॅडमच्या टीमनी प्रोडक्ट सगळे डिस्प्लेला टेबलवर मांडले होते. तर मॅडमला गुड मॉर्निंग म्हणून त्यांची परमिशन घेऊन मी ही क्लिप घेतली आहे प्रोडक्ट्सची. तुम्ही बघू शकताय. आज मॅडम आम्हाला थेरी सांगणार आहे, प्रोडक्ट्सबद्दलची थेरी आणि ॲप्लिकेशन थेरी आज मॅडम आमची घेणार आहेत. पाहूया आपण आता. ओके. डे 3 नवीन मेकअप करताना काही स्किन केअर प्रोडक्ट्सबद्दलची माहिती दिलेली. त्यामुळे तुमचा मेकअप हा अगदी नेक्स्ट लेवलला जातो आणि खूपच सुंदर होतो. स्किन केअर फार इम्पॉर्टंट असतं मेकअप करताना. त्यासोबतच त्यांनी आज आम्हाला एअर ब्रशबद्दल माहिती दिलेली. आमच्या प्रत्येकीच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली छानपैकी. आय एम सॅटिस्फाईड अँड हिअर्स माय लिटिल व्हॅनिटी जी अपग्रेड व्हायची आहे. आणि ही फ्रेंड हिच्यावर मी हँड्स ऑन प्रॅक्टिस केलेली. मॅडमनी तिथेसुद्धा गोष्टी कुठे चुकतात आहे त्यावर अगदी बारीक लक्ष देऊन एक्सप्लेन केलं की चुका कुठे होतात आहे. डे 4 हा फुल लुक मॅडमच्या इन्स्टा पेजवर त्यांचा फुल लुक आहे. आज आम्हाला लेन्सेस आणि लॅशेस बद्दल मॅडमने माहिती दिलेली. आय शेपला कुठली आयलॅश छान दिसते, ट्रेंडिंग लेन्स शेड्स कुठले आहेत ते सुद्धा सांगितलेले. डे 5 क्लासला गेल्यानं वाटलं इतका छान दिवस होता. गेल्या मॅडमने सांगितलं की त्यांची आज ब्राईड आहे आणि स्टुडंटपैकी कोणाला एकीला ते घेऊन जाणार आहे सोबत. तर आम्ही सर्व एक्सायटेड होतो. प्रत्येकीला वाटत होतं की माझा नंबर लागला पाहिजे. त्यामुळे मॅडमनी चिट्स तयार करायला सांगितलं आणि चिट्स ती उचलली. लकी सगळेजण एकदम श्वास रोखून आणि देवाला, स्वामींना प्रार्थना करत होतं की माझा नंबर लागला पाहिजे. पण लकी ती निघाली प्रतिभा. तर प्रतिभाला त्या नेणार होत्या. हे सर्व झाल्यानंतर आमचा त्यांनी डस्की स्किनवर मेकअप दाखवला. तर इन्स्टेड ऑफ मॉडेलवर मेकअप दाखवण्यापेक्षा त्यांनी प्रिफर केलं की क्लासमधल्याच वर मेकअप करायचा. आणि ती होती वैष्णवी. आणि मला त्या दिवशी वाटलं की ती किती लकी आहे यार. आणि ती थोडी डस्की होती. तिच्यावर मेकअप दाखवला मॅडमनी. बघू शकताय तुम्ही. मेकअपचा डेमो चालू असतानाच अचानक चित्रा मॅडमची एंट्री झाली. RV एंटरप्राइजेसच्या त्या कर्ताधर्त्या आहेत. ऑथेंटिक मेकअप प्रोडक्ट्स तिथे त्यांच्या शॉपवर अवेलेबल आहेत. त्यांनी मॅडमसाठी छान बुके पण आणलेला, आम्हाला मोटिवेट पण केलेलं. छान काम करा असं ब्लेसिंगसुद्धा दिलं आणि इट वॉज रिअली अ नाईस डे.
म्हणजे इतका छान दिवस होता ना आजचा. ओके, डे 6, स्टार ऑफ द डे प्रतिभा. कारण लास्ट डेला ती मॅडमसोबत ब्राईट करायला गेलेली. तिचा नेमका एक्सपिरियन्स काय आहे हे सर्वजण ऐकण्यासाठी अगदी म्हणजे एक्सायटेड होते. आणि तिने आमच्यासाठी छोटीशी ट्रीटसुद्धा दिली. तिने आम्हाला आमच्यासाठी स्नॅक्स मागवले सर्वांसाठी आणि मग तिने तिचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. ती फार खुश होती आणि तिच्यापेक्षा खुश तर आम्ही होतो आणि थोडेसे नर्वस पण होतं की यार आपला नंबर का नाही लागला. ओके, बेटर लक नेक्स्ट टाइम. येईलच, तो पण दिवस येईलच. हर एक प्रकारची लेडीजला हँडल करू शकतात, म्हणजे आपल्याला करतात येत. करेक्ट. म्हणजे इतकं मॅनेजमेंट छान आहे त्यांचं आणि कुठल्याही स्वभावाचे असू दे त्या हँडल करणार. मला एवढी गॅरंटी आहे. त्याचं एक काच वेदना आपल्याला एवढ्यांना करतात येत. आज आपण 5-6 दिवस त्याच्यासोबत आहे, खुश होऊन आपल्याला शिकवतात. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतात येत आणि हेच महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर मॅडमने आम्हाला जो ग्लॉसी मेकअप असतो त्याबद्दल त्याचं ट्युटोरियल दिलेलं, त्याबद्दल सांगितलेलं. हिअर्स तुम्ही बघू शकताय कसा चमचम करतोय, तिचा असा छान ग्लोई करतोय. मॉडेलचा लुक बघू शकता या ठिकाणी तुम्ही. ओके, ग्लॉसी मेकअपच्या मॉडेलवर जो लुक केला होता त्याचा फुल लुक तुम्हाला मॅडमच्या पेजवर पाहायला मिळेल. त्या दिवशी एक कॉस्ट्युम डिझायनरचा लॉन्च होता, कॉस्ट्युम लॉन्च होता. त्यांचं नाव मिहीर म्हणून आहे. तर एक तर तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊन चेक करू शकता किंवा मॅडमच्या पेजवर तो फुल लुक तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, छान आहे का? आवडला का? छान आहे. आवडला का सगळ्यांना look? हो. पहिल्यापेक्षा वेगळा वाटला का? कुठला जास्त आवडला, सॅटिन की ग्लॉस? दोन्ही पण. ओके, लंच नंतर आमचा मॉडेल शूट होता, मॉडेल मेकअप होता. हिअर्स माय मॉडेल. हिच्यावर मी मेकअप कसा केला याचं ट्युटोरियल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. थोडी मिस्टेक झाली, मॅडमनी येऊन चेक केली आणि ते कुठे चूक होते ते पण सांगितलं. घाबरलेले पण छान झाला मेकअप. ओके, लास्ट डे होता सर्टिफिकेशन डे. या दिवशी आम्हाला मॅडमनी थोडी मार्केटिंग आणि सोशल मीडिया हँडलिंग याबद्दल माहिती दिलेली. क्लायंटसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं नाही, एडिट कसं करायचं, सोशल मीडिया काय इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा सांगितलं. आफ्टर लंच आमचं सर्टिफिकेशन झालं. सर्वांना मॅडमनी खूप ब्लेसिंग्स दिल्या, बेस्ट ऑफ लक दिलं. सोबतच स्वामींची कृपा तर आपल्यावर आहेच. अँड येस, आय डिड इट अँड आय एम सो ग्रेटफुल. अँड संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.